प्रश्न क्रमांक 1. मालदीव बेट खालीलपैकी कोणत्या प्रकारात निर्माण झालेले बेट आहे? ए. ज्वालामुखी, बी. समुद्रबोड, सी. प्रवाळ बेट, डी. भूमिखंडामुळे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. प्रवाळ बेट. प्रश्न क्रमांक 2. एस्किमो लोकांची कामधेनू कोणत्या प्राण्यास म्हणतात? ए. देवमासा, बी. सील, सी. वालरस, डी. रेनडियर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. रेनडियर. प्रश्न क्रमांक 3. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? ए. उत्तर प्रदेश, बी. पंजाब, सी. गुजरात, डी. मध्य प्रदेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 4. पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए. उत्तर प्रदेश, बी. बिहार, सी. राजस्थान, डी. हरियाणा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. हरियाणा. प्रश्न क्रमांक 5. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील हा विभाग सर्वात समृद्ध आहे? ए. कोकण, बी. मराठवाडा, सी. विदर्भ, डी. पश्चिम महाराष्ट्र. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. विदर्भ. प्रश्न क्रमांक 6. नवेगाव हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? ए. भंडारा, बी. गडचिरोली, सी. गोंदिया, डी. चंद्रपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. गोंदिया. प्रश्न क्रमांक 7. 1918 मध्ये अहमदाबाद मिल मजदूर संघाची स्थापना कोणी केली? ए. वल्लभभाई पटेल, बी. एम. एन. रॉय, सी. पंडित नेहरू, डी. महात्मा गांधी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 8. अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरविण्यात आले? ए. मनमाड, बी. फैजपूर, सी. मुंबई, डी. पुणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. फैजपूर. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या मराठी शासकाने तैनाती फौजेचा स्वीकार केला? ए. पहिला बाजीराव, बी. सवाई माधवराव, सी. रघुनाथराव, डी. दुसरा बाजीराव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. दुसरा बाजीराव. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली? ए. सुरत, बी. लखनौ, सी. नागपूर, डी. कोलकाता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. सुरत.